नमस्कार सर्वांचे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण सामान्य ज्ञान राज्यघटनेवर आधारित असे अत्यंत महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा। प्रश्न आहे 42वा, लोकसभा व राज्यसभा यांची संयुक्त बैठक कोणत्या कलमानुसार होते? आणि बरोबर उत्तर आहे पहा कलम 108। आणि तुम्हाला जर उत्तर येत असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच टाईप करा। पुढील प्रश्न आहे पहा, धन विधेयक कोणत्या कलमानुसार मांडण्यात येते? धन विधेयक कोणत्या कलमानुसार मांडण्यात येते? आणि बरोबर उत्तर आहे पहा कलम 110। पुढील प्रश्न आहे पहा, कोणत्या कलमानुसार राष्ट्रपतीवर हुकूम काढण्याचा अधिकार आहे? कोणत्या कलमानुसार राष्ट्रपतीवर हुकूम काढण्याचा अधिकार आहे? आणि बरोबर उत्तर आहे पहा कलम 123। पुढील प्रश्न आहे पहा, सर्वोच्च न्यायालयाची स्थापना कोणत्या कलमानुसार होते? सर्वोच्च न्यायालयाची स्थापना कोणत्या कलमानुसार होते मग? बरोबर उत्तर कोणतं आहे? कलम 124। पुढील प्रश्न आहे पहा, भारताचा नियंत्रक व महालेखा परीक्षक कोणत्या कलमानुसार होतो? भारताचा नियंत्रक व महालेखा परीक्षक कोणत्या कलमानुसार होतो? आणि बरोबर उत्तर आहे पहा 148 कलमानुसार होतो पहा। पुढील प्रश्न आहे, राज्याचा महाधिवक्ता कोणत्या कलमानुसार होतो? राज्याचा महाधिवक्ता कोणत्या कलमानुसार होतो? आणि कलम 165 नुसार होतो पहा। पुढील प्रश्न आहे, राज्याचे राज्यपाल कोणत्या कलमानुसार होतात? राज्याचे राज्यपाल कोणत्या कलमानुसार होतात? आणि उत्तर आहे कलम 153। पुढील प्रश्न आहे पहा, वित्त आयोगाची नेमणूक कोणत्या कलमानुसार होते? वित्त आयोगाची नेमणूक कोणत्या कलमानुसार होते? आणि बरोबर उत्तर आहे कलम 250। पुढील प्रश्न आहे पहा, अखिल भारतीय सेवा कोणत्या कलमानुसार होते? अखिल भारतीय सेवा कोणत्या कलमानुसार होते? आणि उत्तर सांगायचं आहे पहा, आणि बरोबर उत्तर आहे कलम 312। पुढील प्रश्न आहे, केंद्रीय आणि राज्य सेवा राज्यासाठी लोकसेवा आयोगाची नेमणूक कोणत्या कलमानुसार होते? कोणत्या कलमानुसार होते? आणि बरोबर उत्तर आहे पहा कलम 315। पुढील प्रश्नाकडे वळूयात। पुढील प्रश्न आहे पहा, निवडणूक आयोग कलम कोणते कलम आहे मग निवडणूक आयोग? आणि बरोबर उत्तर आहे कलम 324। पुढील प्रश्न आहे पहा, राज्याच्या विधानसभांमध्ये अँग्लो समाजाचे प्रतिनिधित्व कोणत्या कलमानुसार होते? राज्याच्या विधानसभांमध्ये ॲग्रो इंडियन समाजाचे प्रतिनिधित्व कोणत्या कलमानुसार होते? बरोबर उत्तर आहे कलम 333। पुढील प्रश्न आहे, 54वा घटना दुरुस्ती संबंधी कलम कोणते आहे? आणि बरोबर उत्तर आहे कलम 368। पुढील प्रश्न आहे, जम्मू काश्मीरला खास दर्जा कोणत्या कलमानुसार देण्यात आला होता? आणि बरोबर उत्तर आहे कलम 370।